नाशिकमध्ये इकडे कोथिंबिरीच्या दराचा उच्चांक पाहायला मिळतोय। कोथिंबिरीला प्रति जुडी 210 रुपयांचा हा दर मिळालाय आणि गेल्या आठवड्यातल्या पावसानं पिकांना चांगलाच फटका दिला। बाजारामध्ये कोथिंबिरीची आवक घटली आहे आणि त्यामुळे दर वाढलेत। पेट्रोलपेक्षा सुद्धा सध्या कोथिंबीर महाग झालेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतातली उभी पिकं काही प्रमाणामध्ये नाशवंत झाल्यानं कोथिंबीर मालाची आवक वाढली। परराज्यातल्या बाजारपेठेत कोथिंबीर शेतमाल हा कमी पडला आणि परिणामी बाजारभाव तेजीत आहेत। काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीच्या मालाला शेकडा 21,000 रुपये म्हणजे 210 रुपये प्रति जुडी असा यंदाच्या हंगामातला उच्चांकी दर मिळालाय। कोथिंबीर जुडीला प्रति 210 रुपये असा दर मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। तर सिन्नर तालुक्यातल्या कर इथं एका शेतकऱ्याने 500 कोथिंबीरीच्या जुड्या विक्रीसाठी आणल्या। संध्याकाळी झालेल्या लिलावात शेकडा 21,000 रुपये असा हा दर मिळाला आणि पावसामुळे आवक घटली आहे। तर दुसरीकडे परराज्यातील काही बाजारपेठेत कोथिंबीरीचा हा माल कमी पडत असल्यानं मागणी वाढली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, एकंदरीतच कोथिंबीरीचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळतात। 210 रुपये प्रति जुडी असा हा दर आहे, उच्चांकी दर आहे। पेट्रोलपेक्षा सुद्धा कोथिंबीर जास्त महाग झाली आहे। खरं आहे, आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कोथिंबीरीशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही, कुठल्याही पदार्थाला चव येत नाही आणि त्यामुळे कोथिंबीर ही प्रत्येकाला लागत असते आणि म्हणून कोथिंबीरीची मागणी ही सगळ्यात सर्वाधिक असते। यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिक हा सर्वात कोथिंबीरीचं उत्पादन करणारा जिल्हा आहे आणि गुजरात, मुंबई या सगळ्या परिसरामध्ये कोथिंबीरची मागणी जी आहे ती पुरवठा करणारा जिल्हा आहे, त्याची परसबाग आहे। त्यामुळे या ठिकाणी मागणी ही वाढलेली आहे। एका बाजूला पाऊस पडला आणि एका बाजूला काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे जी कोथिंबीर येणार होती ती बरीचशी या ठिकाणी काही ठिकाणी चढून गेलेली आहे, तर काही ठिकाणी पाण्याअभावी ती करपली गेली आहे आणि त्यामुळे त्याची कोथिंबीरीची आवक जी आहे ती कमी झाली आहे। त्यातल्या त्यात गावठी कोथिंबीरीला प्रचंड मागणी असल्यामुळे आपण जर बघितलं तर कोथिंबीरीचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। आता जोडीचा भाव हा 210 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। यापुढेही जर पाऊस आला नाही तर अजून हा दर मोठा वाढू शकतो असं कृषी तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यावरून नाशिकमधून होते।